कुठे आहेस? माळीवाड्यात. कोणत्या स्टँडवर उतरू? माळीवाडा. कुठे यायचं? माळीवाड्याजवळ. असे प्रश्न व अशी उत्तरे नगर जिल्ह्यातील कित्येक नागरिकांनी आत्तापर्यंत विचारली असतील किंवा ऐकली असतील. माळीवाडा वेस ही नगरची आन बान आणि शान. पण याच माळीवाड्यातील ऐतिहासिक माळीवाडा वेस सध्या चर्चेत आली आहे. माळीवाडा येथे फुले दाम्पत्य यांचे भव्य स्मारक करण्यासाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र फुले दाम्पत्य स्मारक समितीने मध्यंतरी महापालिकेला दिले होते. महापालिकेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर शहरातील इतिहासप्रेमींनी या विरोधात एकवटत वेस पाडण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर महापालिकेच्या सभेत 2 दिवसांपूर्वी ही वेस पाडण्याची पुन्हा आग्रही मागणी झाली. 57 नगरसेवकांच्या सह्या असणारे निवेदन पालिका प्रशासनाला देण्यात आले. आता ही वेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ही वेस पाडण्याची मागणी का होते? या वेशीचा इतिहास काय आहे? एकंदरच हे प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24. नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस. नगर शहरातील माळीवाडा भागात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भव्य स्मारकाचे काम नियोजित आहे. क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे ऊर्जास्थान शहरात राहावे यासाठी त्यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा, स्मारक, वाचनालय असे सगळे नियोजित आहे. या स्मारकाच्या कामाला गती मिळावी म्हणून स्मारक समिती ही स्थापन करण्यात आली आहे. ही वेस स्थलांतरित करणे किंवा पाडण्यासाठी 12 डिसेंबर 2025 रोजी महापालिकेने जाहीर प्रकटन दिले होते. परंतु त्यावर अनेक इतिहासप्रेमी व संस्था संघटनांनी आक्षेप घेतला. विरोध वाढल्यानंतर महापालिकेने हा निर्णय रद्द केला. आता पुन्हा ही वेस पाडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 2 दिवसांपासून 57 नगरसेवकांनी ही वेस पाडण्याची आग्रही मागणी मनपाच्या सभेत केली. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला. अंदाजपत्रकाच्या सभेत माळीवाडा विषयीचा विषय आल्यानंतर त्यावर आक्रमक चर्चा झाली. हा विषय वादग्रस्त होण्याची शक्यता दिसू लागताच या विषयावर विशेष महासभेत निर्णय घेण्याचे ठरले. या वेशीचा इतिहास फार जुना आहे. 1990मध्ये मालिक अहमद निजामशहा याने हे शहर वसवले. त्यानंतर मुघल सरदार सरजे खान याने शहराच्या संरक्षणासाठी 1631मध्ये या शहराभोवती 11 वेशी उभारल्या. अहमदनगर शहराचे प्रवेशद्वार म्हणून या वेशी ओळखल्या जायच्या. जगात सैन्य, दळणवळण, व्यापार या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी या वेशींचा वापर व्हायचा. पूर्वेला झेंडा दरवाजा म्हणजेच झेंडी गेट, दक्षिणेला माळीवाडा वेस, पश्चिमेला नालेगाव वेस, उत्तरेला दिल्ली दरवाजा अशा मुख्य 4 वेशींसोबत बंगाल दरवाजा, फर्ग्युसन गेट, नेप्ती गेट, तोफखाना, सर्जेपुरा, किंग्स गेट असे 11 दरवाजे शहराला होते. 1803मध्ये या वेशीवरच युद्धही झाले. मराठा सरदार महादजी शिंदे यांचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात नगर होते. त्यावेळी इंग्रज सेनापती जनरल आर्थर वेलस्ली यांच्या अधिपत्याखाली इंग्रजांनी नगरवर हल्ला केला. वाळकी मार्गे इंग्रजांचे सैन्य नगरला आले. दिल्ली गेट वेशीला मराठ्यांचा किल्ला समजून इंग्रजांच्या सैन्याने येथे जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांकडे अरबी सैन्याची तुकडी होती. या तुकडीने इंग्रजांवर जोरदार प्रतिहल्ला केला. अनेक ब्रिटिश अधिकारी व सैन्य याच माळीवाडा वेशीजवळ मारले गेले. त्यांची नावेही या माळीवाडा वेशीच्या स्तंभावर कोरली गेली आहेत. त्यानंतर 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात नगर शहरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावेही याच माळीवाडा वेशीच्या स्तंभावर तत्कालीन महापालिकेने कोरली होती. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यावरही या वेशीचे महत्त्व अबाधित राहिले. 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रातील पहिली ST बस याच माळीवाडा वेशीवरून धावली. माळीवाडा वेशीवरून ही बस पुण्याला गेली. त्यावेळी वेशीजवळच्या वडाच्या झाडालाच या STची घंटा बांधण्यात आली होती. पहिल्या नगर पुणे ST बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे हे सुद्धा माळीवाडा वेशीजवळच राहतात. या वेशीसमोर अनेक ऐतिहासिक सभाही झाल्या. माळीवाडा वेस दिल्ली दरवाजाला पाडण्याची तयारी यापूर्वीही झाली होती. 2010मध्ये माळीवाडा वेस तर 2018मध्ये दिल्ली दरवाजावर बुलडोजर चालवला जाणार होता. परंतु त्यानंतर इतिहासप्रेमी व सुजाण नागरिकांनी त्या बुलडोजरला ब्रेक लावला आणि दोन्ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा मनसुबा धुळीस मिळवला. परंतु आता ही वेस जर दळणवळण व अन्य कारणांसाठी अडचण होत असेल तर ती पाडण्याचा आग्रह सुरू झालाय. आता यावर विशेष महासभा घेण्यात येणार असल्याचे समजते. मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल
तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रे नमस्कार.